पतसंस्था आहे किंवा सहकार विभाग आहे, सहकार खाते, हे सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे तो थकीत कर्जांचा. आता तुमचं राज्य फेडरेशन याच्यासाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, तर या उपक्रमांबद्दल थोडं सांगाल का? थकीत कर्जदार हा जो आहे तो पतसंस्थाचा प्रश्न नाही, तो बँकांचा आहे, हम्म, नॅशनल बँकाचा, शाळांचा प्रश्न आहे. हम्म, पण आपण पेपरला वाचतो नेहमी नॅशनल बँकेला सरकारने एवढे पॅकेज दिलं, हम्म, एवढे त्यांनी निर्लिखित कर्ज केले, हम्म, तर कुठलेही पॅकेज पतसंस्थाने मिळत नाही. आणि पतसंस्था कुठला सरकारचा आर्थिक हातभार नसतो, हम्म, त्याची सापत्न भूमिका आहे आणि ती पहिल्या बसून येते, आज आहे असं नाही. पण सुदैवाने सहकार खातं ज्यावेळेस मान्य केंद्रीय सहकार खातं मान्य आम्ही जी शाळांकडे आलं, त्यानंतर त्यांनी खूप चांगल्या याच्यात बदल करायचा प्रयत्न केला हम्म. आणि आता तिचं तो बदल आतापर्यंत आता खाली झिरपत आले आहेत गेल्या 3 वर्षात 4 वर्षात. राज्य सरकार सुद्धा त्यांनी या बाबतीत खूप सजग केलं आहे. काय बदल थोडक्यात जर सांगितलं आता त्यांनी काय केलं की डेटाबेस सेंटर म्हणून चालू केले बरं. की जे तिथं बसले त्यांना देशात किती संस्था आहे सहकार खात्यात, म्हणजे साखर कारखाने असतील, सुधारणे असतील, मॅस्टर असतील, दूध संघ असतील, पतसंस्था असतील, त्याचा डाटा तिथे कळतो. त्याचबरोबर त्यांना फक्त पतसंस्था पाहिजे आहे, तर पतसंस्था किंवा त्यांना फक्त एक नुसती सिद्धीने पतसंस्था पाहिजे. ओके सिद्धीने क्लिक केली त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे ओके ही सगळी आज म्हणजे सहकार मंत्रालय कळती, आयुक्तांना कळती. आणि त्यामुळे आयुक्त लेवलला आता ते खूप लक्ष ठेवून आहेत. अच्छा. गेल्या वर्षभरापासून सहकार खातं सगळ्या संस्थेने मागे लागलंय. तुम्ही जर बातमी पाहिली असेल काल 15 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी की अजून ते नगर जिल्ह्यातील 900च्या आसपास संस्था अजून ऑनबोर्ड झालेली नाही. तर सगळ्यांना ऑनबोर्ड व्हावं अशी आग्रह आहे. त्यात ऑनबोर्ड झाले की त्याची परिस्थिती कळेल. पण पतसंस्थांनी ही खात्री ठेवली पाहिजे, ह्या डाटा बाहेर कळत नाही हे लक्षात. म्हणजे असं मला शंका असते बऱ्याच, ती गोपनीयता आहे. ते फक्त त्या कार्यालयाला तुमची माहिती मिळते, ती पब्लिकला मिळत नाही. त्यामुळे असं काही वाटायचं कारण नाही की आपली सगळी माहिती ओपन होते आणि ते स्वच्छ आहे आणि व्यवस्थित आहे. त्यांच्याबद्दल काही मला शंका असेल कारण नाही. भीती बाळगतात ऑनबोर्ड आणि त्यामुळे तुम्ही जो म्हटलाय तो एनपीएचा विषय थकीत कर्जदार काय की सगळीकडे हा थकबाकीचा प्रश्न गंभीर आहे. की पूर्वीचा काळ थकबाकीचं कर्ज मागायला तरी थकीत कोणी मागायला घरी आलं, घरातले मोठे व्यक्ती अरे ते थकीत आहे तू आपण जाऊन भर असं म्हणायचे. आताचा काळ असं की कर्ज याला भरायचंच नाही अशी काही लोकांची भूमिका असते. आणि त्यामुळे ती पतसंस्थेचा मूळ उद्देश आहे सामान्याला मदत करणं. याला कुठेतरी आम्हाला लांब जावं लागतं की आम्ही काय करायचं सुरुवातीला आमच्याकडे विनातारण कर्ज 1 लाख रुपयेपर्यंत आहे, कारण घेता नाही बा पेपर प्लस मायनस असल्या एखादा तरी करून घ्या. आणि त्यावेळेस ते कर्ज आता आमची जास्त थकीत झाली आणि त्यावेळेस मग आता वसूल करताना अडचणी यायला लागल्या की तो आता काही नियम दाखवायला लागले, काय दाखवायला लागले, वेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून त्याचा फायदा घ्यायला लागले. त्यामुळे आता ह्या चळवळीत सगळेच लोक आता सजग झालेत. प्रकरण करताना एवढं सुदृढ करतात आणि एवढं चांगलं करतात, थकबाकीचं प्रमाण इथून खूप कमी होईल. म्हणजे आता कमी झालंय नवीन कमी झालं, कमी झालं, काही प्रक्रिया सुरू केल्या आहेत, नवीन प्रक्रिया सुरू झाल्यात. आता सिव्हिल सारखे रिपोर्ट्स आहेत, सर्व पतसंस्था सिव्हिल रिपोर्ट आता जवळजवळ चेक करतात. म्हणजे सिव्हिल रिपोर्ट नॅशनल बँकांप्रमाणे नाही, हा नॅशनल बँकेप्रमाणे त्यांच्या आता मायक्रो फायनान्सचे कर्ज आहेत का, इतर बँकांचे कर्ज आहेत का, त्याची सगळी डाटा आता कळतो. त्यामुळे देण्यापूर्वी त्याची जर त्याची सगळी ओके असेल तर तुम्ही त्याला पुढे जाता येतं. पूर्वी असं पाहत नव्हतो आम्ही, माणूस पाहत होतो. आपल्या संबंधावर त्यावेळेस दिलं जायचं का आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य जे आहे पेपरपेक्षा नेचर पाहणारी संस्था, आम्ही नेचर पाहतो. आता पेपर हे पाहणं फार गरज झालंय आणि त्यामुळे ते एनपीएचं प्रमाण हळूहळू नक्की कमी होईल. आणि त्यासाठी देशातला सर्वात चांगला वसुलीचा कायदा हा महाराष्ट्राचा आहे. 101चा जो आहे 101 कायदा, त्या अंतर्गत खूप चांगली वसुली होती आणि ते सगळ्यांनी वापरावा असं आम्ही नेहमी आवाहन करतो. 101 दाखला घेतल्यानंतर 156च्या अंतर्गत खूप चांगली वसुली होती. जे कर्जदार भरतच नाहीत, त्रास देतात, यांच्यासाठी संस्थांना हा चांगला कायदा आहे. फक्त त्यासाठी संस्थेकडं त्यांच्या लेव्हलला त्या तालुका फेडरेशन असेल, राज्य फेडरेशन केलं यांच्यावर वसुली अधिकारी त्यांना सक्षम पाहिजेत. आणि कसं असं वसुली असेल वसुली 100% चांगली होती असा माझा अनुभव आहे. अच्छा अच्छा. आता या वसुलीचेच कर्जदारांना आणि वसुलीच्याच अनुषंगाने मला थोडासा प्रश्न असा विचारायचा आहे. आम्ही वारंवार बघतो समाजात की पुरुषांचं प्रमाण जे आहे ते कर्ज भरण्याच्या दृष्टीने थोडंसं त्यांचे हे असते, माघार असते. पण ज्यावेळेस तुम्ही महिलांना बचत गट असतील किंवा इतर माध्यमातून महिलांना कर्ज दिले तर त्यांचं वसुलीचं प्रमाण, महिलांकडून येणारं कर्ज वसुलीचं प्रमाण खूपच जास्त आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे. खरं आहे का? म्हणजे ऐकतो आम्ही. हे अगदी बरोबर आहे. त्याला काही वेगवेगळी कारण आहेत. काय कारण आहे? की महिलांचं प्रमाण जे असते, महिला जे थोडी कर्ज घेतात त्यांची घेण्याची क्षमताही कमी असते. बचत गटाच्या माध्यमातून 10,000, 20,000, 50,000, लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त कर्ज दिली जातात. आणि मग त्यांचा फोकस त्या कर्जावर असतो की आपलं कर्ज फेडलं पाहिजे. पुरुषाच्या बाबतीत थोडंसं वेगळं मी म्हणाल,
त्यांना कुठे सगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या पार पाडताना कर्ज फेडीचं प्रमाण थोडं दुर्लक्ष होतं कधी कधी, की घराची कुठे जबाबदारी, मुलांचे शिक्षण असतील, आजारपण असतील, घरचं असतील, ते सगळे भागून तो कर्ज फेडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याचं प्रमाण तेवढं टक्केवारी थोडीशी कमी आहे. महिलांचं प्रमाणच असं घेतलेलं कर्ज असतं, मोजचं कर्ज घेतात ते, आणि ते आपल्या फेडलंच पाहिजे. आणि पहिल्यापासून आपल्या घरात आपण पाहिले, आपल्या आई, आपल्या बहिणी, आजी त्या काटकसरी असतात. त्या 10 रुपये आली घरात तरी 1 रुपये कुठे डब्यात ठेवतील. महिलांचा काटकसरी स्वभाव येतो कामाला. काटकसरी स्वभाव येतो. आणि महिलांचा दुसरा स्वभाव काटकसरी बरोबर त्यांना कोणी पैसे मागले आवडत नाही. पुरुषांना जास्त जरी पैसे मागले तर स्वाभिमान जरा जास्त त्या फार स्वाभिमानी असतात. त्यामुळे त्यांच्या घरी जर कोणी पैसे मागायला गेले त्यांना खूप वाईट वाटतं. आणि त्या वाईट वाटलं की म्हणजे आमचाच अनुभव उलटा असा आहे की आपण अशी आहे आपली संस्था पहिल्यापासून, आपण कर्जदार सहकर्जदार घेतो. त्या कुटुंबातले मिसेस, आई बहीण कोणाला तरी घेतो. त्या थरत बँक त्यांनी घरी जाऊन सांगितलं, मग ते आई बहीण मिसेस त्यांची खूप मागा लागतात कर्ज फेडा. माझी सगळ्या अशी विनंती आहे की महिलेला सहकर्जदार करून घ्यावं घरातल्या. म्हणजे तुमचा पण प्रेशर आणि परत घरातल्या महिलेचा प्रेशर, याच्यामध्ये ते लवकर लोक फेडतात. आणि महिलांचं खरोखर महिलांचं प्रमाण याबाबतीत नक्कीच चांगलं आहे की त्या खूप चांगल्या प्रकारे कर्ज फेडतात.